नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्यामृत योगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कारण उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आणि बघा, पुष्य नक्षत्र म्हटलं तर दर महिन्याला पुष्य नक्षत्र येत असतं. रविवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्राला रविपुष्यामृत म्हटलं जातं आणि गुरुवारच्या दिवशी येणाऱ्या पुष्य नक्षत्राला गुरुपुष्यामृत म्हटलं जातं. आणि रविपुष्यामृत किंवा गुरुपुष्यामृत हे खूप महत्त्वाचे दिवस मानले जातात. त्यातल्या त्यात बघा, गुरुपुष्यामृत म्हटलं तर या दिवशी आपण ज्या काही सेवा करत असतो त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं. तसेच बघा, या दिवशी सोनं चांदी देखील खरेदी केली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेलं सोनं विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर बघा, या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. चांदीची जोडवी देखील, आता अधिक महिना आहे त्यामुळे चांदीची जोडवी तुम्ही घेऊ शकता. आई आपल्या मुलीला चांदीची जोडवी भेट देत असते किंवा तुम्ही स्वतःला देखील या दिवशी चांदीची जोडवी जी आहे ती घेऊ शकता. संपूर्ण दिवसभरामध्ये आता गुरुपुष्यामृतचा जो मुहूर्त आहे ना, तो सकाळी 6 वाजल्यापासून 6 वाजून 5 मिनिटांनी गुरुपुष्यामृत सुरू होणार आहे. ते उत्तर रात्री 2 वाजून 49 मिनिटांपर्यंत हा जो मुहूर्त आहे तो असणार आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे सेवा ज्या काही आपल्याला करायच्या आहेत, माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंच्या सेवा बघा, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा ज्या आहेत त्या प्रामुख्याने गुरुपुष्यामृत योगावरती केल्या जातात. आणि अधिक महिना असल्यामुळे बघा, अधिक महिना जो आहे तो श्रीहरी विष्णूंचा अतिशय प्रिय असा महिना आहे. आणि या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या जितक्या जास्त म्हणजे जितक्या शक्य होतील तितक्या सेवा करायच्या आहेत. आणि गुरुपुष्यामृत असल्यामुळे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींच्या ज्या काही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत त्या करायच्याच आहेत. आणि संपूर्ण दिवसभर हा जो मुहूर्त आहे तो असल्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत त्या करू शकता. तसेच आपल्याला उपाय पण या दिवशी काही करायचे आहेत, ते आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. आता सगळ्यात पहिला जो आपल्याला उद्या उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. बघा, गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार आणि आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. तसं तर दर गुरुवारी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची असते. बघा, ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कुठच्याच अडचणींना सामोरं जावं लागत नाही. म्हणूनच दर गुरुवारी थोडीशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आपल्याला अंघोळ करायची असते. आणि उद्या गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे नक्कीच आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. यानंतर बघा, आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे. या गोमूत्रामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आणि हे गोमूत्र आणि हळद जे आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे. उंबरठा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याची पूजा करायची. मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा. मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. शुभ लाभ द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मुख्य दरवाजाचीच पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. बघा, ही जी कामं आहेत ती आपण दर गुरुवारी करत असतो, त्यामध्ये नवीन असं काहीच नाही. त्यामुळे आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, आवर्जून ही कामं जी आहेत ती करायचीच आहेत. यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद टाकायची आहे. आपलं गुरुबळ तर मजबूत होणारच आहे, पण त्याचबरोबर लक्ष्मी माता देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत. आता हा दिवा कुठे लावायचा तर मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला लावायचा आहे. म्हणजे आपण घरामध्ये प्रवेश करताना आपली जी उजवी बाजू आहे त्या बाजूला आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत पेटू द्यात. यानंतर बघा, आपल्या घरामध्ये आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक देखील काढायचे आहेत. आता स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे आणि उद्या गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपल्याला ही स्वस्तिक काढायची आहेत. कशा पद्धतीने काढायचे तर बघा, तूप घ्यायचं, या तुपामध्ये हळद मिक्स करायची आणि आपल्याला ही स्वस्तिक जी आहे ती काढायची आहे. त्यातलं पहिलं स्वस्तिक जे आहे ते आपल्या मुख्य दरवाजावरती येणार आहे. आता सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे, मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीचं एक स्वस्तिक काढायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक पहिलं स्वस्तिक जे ते आपल्या मुख्य दरवाजावरती येणार आहे. त्यानंतरचं दुसरं स्वस्तिक आपल्या तुळशीच्या इथे येणार आहे. तुळशीच्या इथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपल्या मध्ये म्हणजे किचनमध्ये आपलं
शेगडीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे. शेगडीवरती नाही तर मग शेगडीच्या मागच्या बाजूला जर टाईल्स असेल तर तिथे देखील काढू शकता. तिसरं स्वस्तिक आपल्या किचनमध्ये अशा पद्धतीने काढायचं आहे. चौथं स्वस्तिक आपल्या देवघराच्या इथे आपल्याला काढायचं आहे आणि 5वं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला तुम्ही जिथे तुमचे महत्त्वाचे कागदपत्र किंवा मग मौल्यवान वस्तू तुमच्या ठेवता तिथे आपल्याला 5वं स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे. अशा पद्धतीने हे 5 स्वस्तिक जे आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये उद्या काढायचे आहेत. यानंतर बघा आपल्या देवघराजवळ देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शक्यतो या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावण्याचा प्रयत्न करा. बघा लाल रंगाचा जो कलावा मिळतो बघा तो तुम्ही घेऊन या. आपल्या घरामध्ये तो कलावा असायलाच हवा. जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत असतो ना तेव्हा कापसाची वात लावण्याऐवजी जर आपण अशी लाल रंगाच्या धाग्याची वात बनवली तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. तुमच्याकडे जर नसेल तर मग कापूस घेतला आणि त्याला थोडंसं कुंकू लावलं तरी देखील चालणार आहे. पण बघा कलावा आणण्याचा प्रयत्न करा. अगदी जर वेळेवरती व्हिडिओ बघत असाल तर मग कापसाला थोडासा कुंकू लावा आणि तशा पद्धतीने दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालणार आहे. यानंतर बघा तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर ह्या श्रीयंत्रावरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे. बघा श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवान विष्णू यांचं आसन आहे. त्यामुळे या श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर नक्कीच उद्या आपल्याला या श्रीयंत्रावरती अभिषेक घालायचा आहे. आता अभिषेक कसा घालायचा तर बघा तुमच्याकडे कुंकुमार्चन विधीचं जर पुस्तक असेल तर त्यामध्ये सगळ्या काही विधी दिलेल्या आहेत. पण नसेल तर बघा हे श्रीयंत्र आहे त्याला पंचामृताने किंवा दुधाने आपल्याला आणि त्यानंतर पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना लक्ष्मी मातेचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे. अशा प्रकारे या श्रीयंत्राला अभिषेक घालून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवून पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू अर्पण करायचं, फुलं असतील तर फुलं अर्पण करायची, धूप दीप ओवाळायचा आणि त्यानंतर या श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना बघा 16 वेळेस आपल्याला श्री सुक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा असतो आणि 1 वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. या सेवा बघा तुम्ही या श्रीयंत्रावरती करून बघा. निश्चितच तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी तुम्हाला 100% मदत मिळणार आहे. बघा विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांची जेव्हा आपण एकत्रितरित्या सेवा करत असतो तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, सांसारिक अडचणी आहेत, त्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे श्रीयंत्राची ही सेवा केली तर निश्चितच विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होत असतात. म्हणून ही सेवा तुम्ही आवर्जून उद्या करून बघा. श्रीयंत्र जर नसेल तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो असेल तर मग देवघराच्या इथे बसूनच तुम्ही हे जे मंत्र आहेत त्याचं पठण करू शकता. तसेच बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच. त्या मूर्तीवरती तुम्ही उद्या अभिषेक जो आहे तो करू शकता आणि हे जे मंत्र आहेत तुम्ही पुरुष सुक्तम म्हणू शकता, व्यंकटेश स्तोत्र तसेच विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस किंवा 24 वेळेस त्याचं पठण करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती देखील अभिषेक जो आहे तो करू शकता. यानंतर बघा विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याला उद्या आवर्जून करायचं आहे. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकात बघून म्हणा किंवा मग गुगलवरती सर्च करा आणि तिथे बघून तुम्ही म्हणालात तरी देखील चालणार आहे. यानंतर बघा गुरुवार म्हटलं तर तुळशीला आपण कच्चं दूध अर्पण करत असतो. बघा आर्थिक अडचण सुटण्यासाठी जर दर गुरुवारी आपण तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध अर्पण केलं तर याने देखील आपल्या समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला उद्या अगदी आवर्जून करायच्या आहेत. अधिक महिना आहे आणि त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत योग आहे. अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे. गुरुपुष्यामृत योगावरती ज्या सेवा करतो आपण त्याचं दुपटीने आपल्याला फळ मिळत असतं आणि म्हणूनच ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे आपल्याला हा. म्हणूनच जितक्या होतील तितक्या सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.